सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रातल्या जनतेला दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज 21 ऑक्टोबर आहे आणि 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो। आज रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांना मानवंदना देण्याचा जो कार्यक्रम होता तो पालकमंत्री म्हणून माझ्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आणि हा कार्यक्रम करत असताना रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलीस विभागासाठी महायुतीच्या सरकारनं काय केलंय हा देखील सुतोवाच मी त्या कार्यक्रमामध्ये केला आणि आदरांजली वाहत असताना पोलिसांना पोलिसांच्या कुटुंबांना सुरक्षित असणं गरजेचं आहे। त्यांची घरं देखील अतिशय चांगल्या पद्धतीची असणं गरजेचं आहे। जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सतर्क असणं गरजेचं आहे आणि ती पोलीस यंत्रणा सतर्क ठेवत असताना त्यांच्याकडे यंत्रसामुग्री देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं असणं गरजेचं आहे। आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस आणि विशेषतः आम्ही सगळे सुदैवी आहोत की महायुतीच्या सरकारच्या मधनं सुमारे 200 कोटी रुपये खर्च करून रत्नागिरीतलं पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस विभागाची अन्य सगळी कार्यालयं, अधिकाऱ्यांची घरं आणि कॉन्स्टेबल लोकांची घरं असा मोठा प्रकल्प हा रत्नागिरीमध्ये होतोय। त्याचं 50% काम पूर्ण झालेलं आहे आणि कालच काही पोलिसांच्या यंत्रणेला ज्या गाड्या लागतात त्या गाड्यांची प्रशासकीय मान्यता फक्त होणे बाकी आहे। तांत्रिक मान्यता पोलीस डिपार्टमेंटने दिली तर आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून पोलीस हा आमचं संरक्षण करणारा आहे, जनतेचं संरक्षण करणारा आहे आणि म्हणून त्याच्या संरक्षणासाठी जी यंत्रसामुग्री लागते त्याच्यासाठी 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय आज मी घेतलेला आहे आणि त्याच्यातनं सुमारे 20 ते 25 नवीन गाड्या, मोटरसायकल्स, व्हॅन या रत्नागिरी पोलीस दलामध्ये आता काही दिवसामध्ये सामील होतील। मतचोरी प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले आहेत की मतचोरी होणार नाही असं वाटलं होतं पण आम्ही चोरासकट मतचोरी पकडलेली आहे। मी तुमचं एक लक्ष एका मुलाखतीकडे मुद्दाम वेधतो। तुमच्याच अनेक चॅनलमधनं माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची एक मुलाखत प्रसिद्ध झालेली होती आणि त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना एक प्रश्न विचारलेला होता की दुर्दैवाने त्यांचा जो पराभव झाला तो कशामुळे झाला, वोट चोरीमुळे झाला का किंवा त्याच्यामध्ये बोगस मतदान होतं म्हणून झाला का। तर त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की झालेला पराभव हा स्वीकारला पाहिजे। काही सामाजिक आणि सार्वजनिक काही अडचणी असल्यामुळे माझा पराभव झाला, त्याच्यामुळं मी स्वतः ह्या मतदार यादीवर लक्ष ठेवून असतो, मतदार यादीतली नावं कुठेही गहाळ झाली नाही असं त्यांनी स्वतः काँग्रेसच्या नेत्याने स्वतःच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यावरनं सिद्ध झालेलं आहे हा फक्त निवडणुकीसाठी केलेलं हे नाटक आहे, नौटंकी आहे। स्वतः बाळासाहेब थोरात परवा पत्रकार परिषदेला बसलेले असताना एक शब्द देखील बोलले नाहीत आणि थोरात साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये काही तथ्य नाही। त्याचं आहे ना, तुमच्या चॅनलवरच आहे, सगळ्यांच्या चॅनलवरच आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याचं उत्तर तुम्हीच सगळी मंडळी ती मुलाखत दाखवून देऊ शकता, आम्हाला उत्तर द्यायची आवश्यकताच नाही। उद्धव ठाकरे नेहमीच या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करतात। नाही, घेरून काय आता करणार, घेरून काय, घेण्यासारखी परिस्थिती तर असली पाहिजे, घेरायला हात तर पोचले पाहिजेत, एवढे हात तर कुठे आहेत ना घेरण्याला किंवा प्रचार यंत्रणा, आणि म्हणूनच बाकीच्या पक्षांचा आधार ते घेत आहेत। मला दिवाळीच्या निमित्तानं कोणावर टीका करायची नाही, त्या सगळ्यांना देखील, विरोधकांना देखील माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा आहेत। त्याच्यामध्ये UBTचे नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील आणि या देखील शुभेच्छा आहेत की त्यांनी 25 वर्ष अशीच टीका करत राहावी, वोट चोरी करत राहावं, काही जनतेमध्ये फरक पडणार नाही। काल तुम्ही काही स्पॉन्टेनियस घेतलेले जे इंटरव्ह्यू होते ते देखील आम्ही सगळ्यांनी बघितलेले आहेत की आता कोणाकोणाची युती झाल्यानंतर तर मुंबईच्या शिवाजी पार्कची लोक सांगतायत, मी हा जो मगाशी शब्दप्रयोग केला हा माझा शब्दप्रयोग नाही आहे, हा शिवाजी पार्कच्या लोकांचा शब्दप्रयोग आहे। त्याच्यामुळे जर शिवाजी पार्कच्या लोकांनीच ठरवलेलं आहे कोणाला मतदान करायचं तर याच्यावर मला चर्चा करायची काही आवश्यकताच नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही बघा की 1 वर्ष निवडणुकीला झालं, वोट चोरी आता 1 वर्षानंतर काढली, म्हणजे कुठंतरी त्यांना असं वाटतं की लोकसभेला जसा फेक नरेटिव्ह सेट झाला तसा यावेळी होईल, पण महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेला दाखवून दिलेलं आहे, आता देशातली जनता बिहारमध्ये देखील दाखवेल काय होईल ते। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलेलं बरं। हा नुसता महाविकास आघाडी जिवंत आहे
हा दाखवण्यासाठीचा टाइमपास आहे असं माझं मत आहे. तर याचं म्हणजे म्हणणं की 1 तारखेला महाविकास आघाडीचा पुन्हा एकदा मुंबईत मोर्चा निघणार आहे याच मुद्द्यावर निवडणुकीवर. मी सांगितलं ना आता निवडणुका आल्या म्हणून हे सगळं आहे. 1 वर्ष का केलं नाही. पण दुसरी ह्याच्यामध्ये मी अनेक वेळा असं सांगितलं आहे की वोट चोरी EVMच्या बाबतीमध्ये बोललं जातं. तर महाविकास आघाडीचे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी राजीनामा द्यावा जर ते वोट चोरीवर किंवा त्या बोगस EVMवर निवडून आले असतील तर. आणि UBT इकडचे काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार निवडून आले त्यांनी राजीनामे देऊन टाकायचे. कसं आहे, एखाद्या गोष्टीवर जर आपल्याला पटत नसेल, आपण जर प्रचंड स्वाभिमानी असू, आपण जर स्वाभिमान महाराष्ट्राला शिकवत असू, आपल्यामध्ये एवढा स्वाभिमान आहे, तर त्याच स्वाभिमानानं खासदारकीचे सगळे राजीनामे दिले पाहिजेत आणि गप्प बसलं पाहिजे. जर एवढा EVMमुळं त्रास होतोय, EVMमुळं एवढा त्रास झालेला आहे, तर विरोधी पक्ष नेत्यांपासून जेवढे महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले त्यांनी राजीनामा द्यावा आणि मग काय ती बॅलेटची मागणी करावी ना. आपण खुर्चीमध्ये पण बसणार, आपल्याला खासदारकी पण पाहिजे, आपले 20 आमदार पण पाहिजेत. चला, स्वाभिमान आहे ना. जर वोट चोरी झालेली आहे मग त्यांचे 20 आमदार तरी कसे निवडून आले. 20 आमदारांनी राजीनामा देऊन टाका. म्हणजे जनतेला कळू दे ना की किती स्वाभिमानी आहे ते आणि ह्यांचं किती स्वाभिमान जागृत होतो निवडणुका आले की, हे जनतेला पण कळेल. त्याच्यामुळं निवडणुका आल्यानंतरचा हा सगळा खेळ आहे. निवडणुका झाल्या, पराभवाला हे सगळे सामोरा गेले, ते परत 4.5 वर्षे काही करणार नाहीत. डायरेक्ट खासदारकीला उभं होतील बघा आता परत. महापालिकेमधील बढती आणि बदली घोटाळ्याप्रकरणी SIT चौकशी करावी अशी मागणी उद्धव ठाकरेचे नेते आमदार सुनील प्रभू यांनी केलेली पाहायला मिळते. त्याच्याबरोबर मिठी नदीचा गाळ काढण्याची पण चौकशी व्हावी, CID चौकशी व्हावी असं माझं मत आहे. त्याचं उत्तर तर मीच दिलं आहे. नगरविकास खात्याचा प्रभारी मंत्री म्हणून मीच दिलं आहे. त्याच्यामुळे 1992 सालामध्ये मिठी नदीमध्ये किती गाळ होता, आता किती गाळ आहे, किती गाड्या बोगस लावल्या गेल्या, किती गाळ कुठं टाकला गेला, हे सगळं मला माहिती आहे. जी काय SITची किंवा याची, तर माझं तर त्याच्या पुढचं जाऊन म्हणणं आहे, मिठी नदीच्या गाळाच्या संदर्भामध्ये लोकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे, सत्तेमध्ये असताना मुंबईकरांना ज्या लोकांनी फसवलेलं आहे, मिठी नदीच्या गाळात ज्यांनी पैसे खाल्ले, त्याची CID चौकशी व्हावी असं माझं म्हणणं आहे. पुण्यामध्ये शनिवार वाड्यावरून जो सध्या वाद निर्माण झाला त्यामुळे भाजप आणि अजितदादांचे राष्ट्रवादी कुठेतरी आमने सामने आलेले पाहायला मिळतात. रुपाली ठोंबरे यांनी देखील आंदोलन करत आव्हान दिलेलं पाहायला मिळालं. हा पुणे शहरातला असलेला वाद आहे. आपण आज रत्नागिरीमध्ये दिवाळीच्या निमित्तानं आहोत, त्याच्यामुळे पुणेकरांना पुण्यामध्ये जे काही करायचं ते करू दे. रत्नागिरीकरांनी आपण रत्नागिरीमध्ये काय करायचं ते बघू. आता कुणी कुठं नमाज पाडला की नाही पाडला, किती लोकांनी पाडला, 1000 लोकांनी पाडला की 2 लोकांनी पाडला की 10 लोकांनी पाडला, हे कोणालाच माहिती नाही. त्याच्यामुळं मेधाताईंचं काय म्हणणं आहे ते CM DCM दोन्ही ऐकून घेतील. त्याच्यानंतर रुपालीताईंचं काय म्हणणं आहे ते तिघे ऐकून घेतील. त्यामुळे एवढ्या मोठ्या विषयामध्ये आपण रत्नागिरीतल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न पडलेलं बरं. देशावर संकट आलं की काही लोक मदतीसाठी धावतात, म्हणजे नाव एक शरद पवारांचं देखील आहे. काय देशावर संकट आलं, काही लोक मदतीसाठी धावतात, त्याच्यामध्ये शरद पवार यांचं नाव येतं पुढे. आणि त्याचा उल्लेख सुद्धा शरद पवारांनी काल बारामतीमध्ये भाषणामध्ये केलेला पाहिजे. नाही, मला एक त्याच्यातली जी माहिती आहे की लातूरमध्ये जो भूकंप झाला, त्याच्यानंतर 93मध्ये जे बॉम्बस्फोट झाले, त्याच्यामध्ये पवारसाहेबांनी घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय सकारात्मकच होती ना. पण त्याच्यानंतर महायुतीतले जे देखील नेते आहेत, उदाहरणार्थ एकनाथ शिंदेसाहेब आहे, मी विशेषतः एकनाथ शिंदेसाहेबांचा उल्लेख करतो की जसं पवारसाहेबांचं ह्या मदतीसाठी नाव घेतलं जातं, तसं आता या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांचं घेतलं जातं. उदाहरणार्थ कोल्हापूरचा पूर असेल, सांगलीचा पूर असेल, आपल्या चिपळूणचा पूर असेल, सावित्री नदीचा पूर असेल, महाडचा जगबुडीचा पूर असेल, एवढंच नाही, छत्तीसगडमध्ये आलेलं संकट असेल, उत्तराखंडामध्ये आलेलं संकट असेल, पहलगाममध्ये आलेलं संकट असेल, या संकटामध्ये एकनाथ शिंदेसाहेब देखील धावून जातात. तो देखील त्यांच्या मदतीचा पिंड आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला अभिमान वाटतो. स्थानिक स्वराज्य आमची निवडणूक बातमी आहे, 2% हो, घ्या ना. अजून काय विचारायचं का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर
हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर, एक मिनिट हा. चालू करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत कोकणातल्या, त्याच्यामध्ये महायुती व्हावी ही प्रामाणिकपणानं आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. एकनाथ शिंदे साहेबांची देखील इच्छा आहे आणि विशेषतः देवेंद्रजींची देखील इच्छा आहे. परंतु स्थानिक पातळीवरच्या लोकांनी, काही लोकांनी जे तोंड सोडलेलं आहे ते योग्य आहे असं मला वाटत नाही. काल नितेशजीनं ज्यावेळी सिंधुदुर्गामध्ये प्रश्न विचारला त्यांनी अतिशय समर्पक उत्तर दिलं. माझं म्हणणं की असंच सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे. त्यांनी काय सांगितलं की बाबा एखाद्या पक्षाला जर युती करायची इच्छा नसेल तर आम्हाला पण युती करायची इच्छा नाही, आम्हाला देखील पक्ष, अशा पद्धतीची उत्तरं असली पाहिजे. काही लोक म्हणतात की आम्ही इकडे फिरायला देणार नाही, काही म्हणतात तिकडे फिरायला देणार नाही, आम्ही आता नव्यानं आलो आहे म्हणून चिपळूणमध्ये घुसायला देणार नाही. असं असतं का? आता काही लोकांची हयात 7-8 वर्ष राजकारणातली, राजकीय हयात म्हणतो, तसं मी 27व्या वर्षी आमदार झालो. मी जिल्हा रत्नागिरी जिल्हा कोळून प्यालो आहे. त्याच्यामुळे म्हणून मला नाईलाजानं चिपळूणमध्ये सांगावं लागलं की देवेंद्रजींचा आम्ही आदर करतो, देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून, महायुतीतले आम्ही मंत्री म्हणून कुठेही त्रास होऊ नये याची आम्ही दक्षता घेतो. स्वतः मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. त्याच्यामुळे माझ्या एखाद्या स्टेटमेंटमुळं किंवा माझ्या एखाद्या वागण्यामुळं संघटनेतल्या एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होऊ नये ही मी दक्षता घेतो. परंतु शांत आहो त्याचा अर्थ हतबल देखील नाही होत ना. त्याच्यामुळे मला नाईलाजानं सांगावं लागलं की कोणाला अशी खरोखरच जर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खुमखुमी असेल तर आम्ही धनुष्यबाण चालून दाखवतो. तो आम्ही चालून दाखवला. त्याच्यामुळं महायुतीनंच लढायचं आहे हे आजही पालकमंत्री म्हणून माझं मत आहे. आणि या संदर्भात माझं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांची चर्चा झालेली आहे. परंतु सिंधुदुर्गात काय होतं आहे हे देखील बघावं लागेल ना, रायगडमध्ये काय होतं हे देखील बघावं लागेल. शेवटी सिंधुदुर्गच्या ज्या युतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील, महायुती होण्याच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, त्याच्यावर देखील रत्नागिरीच्या युतीचं अवलंबून आहे. जर सिंधुदुर्गामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं गेलं, तिथे चांगल्या पद्धतीचा मान सन्मान दिला गेला, तर तसंच्या तसं मॉडेल आम्ही रत्नागिरीमध्ये राबवणार आहोत. त्याच्यामुळे सिंधुदुर्गच्या युतीवर देखील रत्नागिरीवाल्यांचं लक्ष आहे आणि महायुतीनंच लढायचं आहे. म्हणून मी परवा बोललो, मी कोणाला दुखवण्याचा हेतू नव्हता. पण मी जे ऐकतोय ज्या पद्धतीनं काही मंडळी तालुका स्तरावरची, जिल्हा स्तरावरची ती ॲग्रेसिव्हली बोलतात, त्यांना मनं दुखवली जातं, त्याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे. आता UBTच्या काही लोकांनी मध्ये पत्रकार परिषद घेतली, जे 4 वेळा माझ्यासमोर उभे होते. जसं मुघलांच्या काळामध्ये संताजी धनाजी दिसायचे कुठेही गेल्यानंतर, सकाळी गेल्यानंतर सुद्धा नदीवर किंवा काय, तसं ह्या लोकांना मी दिसतो. एखादी टीका करावी, त्याने विचारलं की एकनाथ शिंदे साहेबांना का लागतात. आता UBTमध्ये असताना मग तुम्हाला रवींद्र चव्हाणांचे PA अनिकेत पटवर्धन का लागतात, त्यांच्यामार्फत भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या गोष्टी का करता. काही लोक भाजपातली माझ्याकडे पाठवता की मी भाजपामध्ये येतोय, मला घ्यायला सांगा म्हणून. हे कशासाठी? त्याच्यामुळे राजकारणात तुम्ही UBTमध्ये काम करताय, तुम्ही उद्धवजींचं नेतृत्व स्वीकारलं, तुम्ही त्यांचं काम करा ना. इकडे खड्डे पडले, तिकडे खड्डे पडले, मी सक्षम आहे. हे सगळं करून तुम्ही 4 वेळा माझ्या विरोधात उभे राहिलेले होते आणि रत्नागिरीकरांनी तुम्ही काय आहेत आणि उदय सामंत काय आहे दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळं मी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतो आणि देशातला भारतरत्नांच्या शिल्पाचा अनावरण सोहळा हा देशातला प्रथम होता, म्हणून एकनाथ शिंदे साहेब आले होते. त्याच्याबद्दल मला अभिमान आहे. पण मी अनिकेत पटवर्धन जे रवींद्र चव्हाणांचे PA आहेत त्यांच्याकडे माझा प्रवेश घ्या, मला काहीतरी मिळवून द्या म्हणून मी कधीच गेलो नाही. आणि माझ्याकडे जे काही आले की ह्यांना BJPमध्ये जाताना अडचण करू नका, हे देखील माझ्याकडे पुरावे आहेत. त्याच्यामुळे राजकीय उगाचच मला कोणी शिकवू नये. ज्यांना कोणाला त्यांना उभं करायचं आहे, अजून काय राजकारण करतं त्यांनी करावं, शेवटी लोकशाहीतला हा भाग आहे. पण टीका करू नये. आणि त्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे. हा झाला UBTचा भाग आणि आम्हाला महायुतीनंच लढायचं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.